विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित झाली आहे। मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस बाहेर एबीव्हीपीनं आंदोलन केलंय। पोलिसांनी आंदोलकांना यावेळेस ताब्यातही घेतलंय। सिनेट निवडणूक रद्द झाल्यानं एबीव्हीपी नाराज झाली आहे, तर ठाकरे गट देखील तिकडे आक्रमक झालाय। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित झाल्यानं आता एबीव्हीपीचं आंदोलन आपल्याला बघायला मिळतंय। या संदर्भात भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय सिनेट मध्ये आता ठाकरे गट आणि खरं तर आक्रमक झालं होतं। सिनेट निवडणूक रद्द झाल्यानंतर आता एबीव्हीपी देखील आंदोलन करताय, काय सध्याचे अपडेट कळतायत? आपण जर बघितलं तर तिथे आंदोलन सुरू होतं, त्यानंतर जवळपास 20 ते 25 मिनिटं तिकडे आंदोलन झालं आणि यावेळी विशेष म्हणजे एबीव्हीपीचे जे काही विद्यार्थी होते ते देखील असं म्हणत होते की एकनाथ शिंदे यांना ह्यांनी दबावात येऊन ही निवडणूक स्थगित केली असा आरोप देखील त्यांनी केला। त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एबीव्हीपी एकनाथ शिंदेंवर डायरेक्टली आरोप करताना पाहायला मिळतंय। मात्र ठाकरे गटाने देखील आपण जर बघितलं तर सकाळी संजय राऊतांनी देखील या संदर्भात खडे बोल सुनावलेले पाहायला मिळाले होते। ह्या सगळ्या संदर्भात सिनेट निवडणुका मात्र स्थगित झालेल्या आहेत। खरं तर उच्च न्यायालयाने या संदर्भात याचिका दाखल केलेली होती। या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने देखील सांगितलेलं होतं की या निवडणुका ज्या आहेत त्या ताबडतोब घेण्यात याव्या। मात्र पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर राज्य सरकारने जे परिपत्रक काढलेलं आहे त्यात काही अधिनियमांनुसार आम्ही परीक्षा निवडणुका स्थगित करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि काल त्यानंतर एकच गोंधळ राजकीय वातावरणात पाहायला मिळाला, तो आज देखील पाहायला मिळाला। आणि आता जर आपण बघितलं तर वातावरण बाहेर युनिव्हर्सिटीच्या बाहेर सगळे पोलीस फाटा सगळा तैनात करण्यात आलेला आहे। आंदोलनकर्ते जे एबीव्हीपीचे होते त्यांना पोलीस मात्र उचलून घेऊन गेलेले आहेत। वर्षा, निश्चितच भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।